नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. बलभीम संदीपा निलटे, राहणार तांदळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. 89 94 94 33 88 माझा मोबाईल नंबर आहे. अगोदर सांगून टाकलं. बर, विचारा. तुम्हाला काय त्रास होता? मला 24/12/24 रोजी माझं निधन झालं सांगलीला. निदान हा, निदान झालं. कॅन्सर आहे म्हणून. तुला अन्ननलिकेचा अन्ननलिकेला एक छोटीशी लहान गाठ आहे म्हणणे. मग तिथले ते पाटील, उदयसिंह डॉक्टर पाटील काय म्हणले, ताबडतोब ह्यांचं ऑपरेशन करावं लागेल गाठीचं. मग परत तिथला एक आमची बायोप्सी केली, तुकडा काढला माझा तिथला, आणि त्याच अक्षय ह्याला हे दिला, ते तुकडा काढून. त्याचा म्हणजे रिपोर्ट आला की हो कॅन्सरग्रस्त आहे. मग त्यांनी म्हणले तुम्ही कुठल्याही कॅन्सर हॉस्पिटलला दाखल व्हा, पुण्याला जावा, नाहीतर मुंबईला जावा, नाहीतर कुठे इथं सांगली तर ही ऍडमिट व्हा. मग पहिलं मग परत घरी आलो आम्ही. मग परत एक 15 दिवसात निर्णय झाला की सातारला ओंको हॉस्पिटलला कॅन्सरच्या तिथं ऍडमिट. मग मला केमो द्यायचं ठरवलं. पहिला एक केमो झाला व्यवस्थित, असं काय एवढा म्हणजे थोडा त्रास झाला. पण दुसरा केमो घेतला परत 14 दिवसानंतर परत दुसरा केमो घेतला. परत तिसऱ्या केमोला गेल्यावर माझ्या झाल्या पेटलेट कमी. मग पेटलेट कमी झाल्यावर पेटलेट 89,000वर आलत्या. मग ती म्हणली तुम्हाला आता केमो देता येत नाही, माघारी रिटर्न वापस गावाला तांदळवाडीला आलो. मग परत परिस्थिती लईच डाऊन झाली. ती गोळ्या आणि ही ज्या वेळेला केमो घेत होतो त्यावेळेला 7 दिवस तर जेवण तर जातच नव्हतं, आणि आपूट 6 रात्र झोपतच नव्हतं. आणि मग घरची म्हणायची तुम्ही झोपतच नाही, पण घरचे जे सुख समाजासाठी म्हणायचे, हे तुम्ही काय वेळ आहे काय, मी झोपतोय. त्यांना म्हणजे आपल्यामुळे घरच्याच त्रास होणे म्हणून मी असं म्हणायचं. मग परत काय झालं, किती केमो घेतले? 2च फक्त घेतली. हा, पण त्या 2 केमोत म्हणजे माझं वजन होतं 77 किलो. 77 किलो मायनस झालं 7, आपला 57 किलो फक्त इतकं खाली झालो. आणि चालायला लागल्यावर बेलखंडायची, दारू पिली म्हणायची. हो, आणि परत गाडी चालवायला लागल्यावर गाडी साईडने जायची. किती जर आपण कंट्रोल करायला गेलो तर गाडी साईडलाच जायची. आता काय म्हणलं खरं नाही, आपण आता ह्यात जातोय काय की. मग ती काय भगवंताची कृपा असू काय असू, आमच्याच गावातल्या काकडी बंधून मला इथं सांगितलं मला असा असा रिझल्ट आला आणि ती कॅन्सरवर उपचार करते. जसं कॅन्सरवर इथलं उपचार चालू केला, एक गोळी बी खाल्ली नाही, दवाखान्यातच गेलो नाही, कुठल्या दवाखान्यातच गेलो नाही, एक ही गोळी खाल्ली नाही मी, एक ही. आणि मी खाणार बी नाही इथून पुढे, आणि मला काय होत बी नाही. इथून गेल्यापासून मला ताप नाही, थंडी नाही, खोकला नाही, अंग दुखत नाही, झोप तर मस्तच लागते. आणि ही कशाची कृपा, तर गायची सेवा करा. गायची सेवा केली की, गायची जर सेवा केली तर तुम्हाला गाय कधीच मरू देणार नाही. मरण कोण काय सांगू शकत नाही. ही ॲलोपॅथिक बी डॉक्टर सांगू शकत नाहीत किंवा आयुर्वेदिक बी डॉक्टर सांगू शकत नाहीत. फक्त आयुर्वेदिकने जगू शकते लाईफ. पण म्हणजे हे जी ॲलोपॅथिकची जी हे आहे म्हणजे उपचार, तो कॅन्सरवर उपचार अजून आलाच नाही. कॅन्सरने माणूस मरत नाही, पण कॅन्सरच्या उपचाराने मरते ॲलोपॅथिकच्या. ही ह्याच्या मागचं कारण. राजीव दीक्षित सुद्धा असंच म्हणायचे. हो, हे माझं तर मत आहे ठाम. मग तेव्हापासून मी काय खात नाही, काय नाही, ते ॲलोपॅथिकची एक दवा खात नाही, काय नाही. निसर्गाच्या माध्यमातून मी सकाळ पाठी 1 तास व्यायाम करतो, गवतावर चालतो, आणि अर्थ थेरपी करतो, आणि परत योगासन, आसनं, आणि परत मग आहार. ही जसं दुधाळ सरांनी सांगितलं डॉक्टरांनी तसा आहार आहे. एकच टाइम जेवायचं, संध्याकाळी जेवण करायचं नाही, संध्याकाळी झोपताना दूध, हळद आणि तूप एवढंच घेत आहे ना. हो. आता कसं वाटतं शरीर? आता काय नाही, पहिल्याच्या पेक्षा बी फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं पहिल्यापेक्षा. हो. आता मला पळायला लावलं तरी मी पळत जाईन आता उन्हाचं. असं वय किती आहे तुमचं? माझं वय आहे आता 48. तुम्ही हातावर चालताना उलट चालतंय? हो, हातावर आता सुद्धा चालू शकतो, डोकरे उभा राहतो. हो, उलट हो, हाताने चालतो, काय पण करू शकतो. मी तर मागच्या वेळेला आपण आता गोबर स्नान दिलं होतं. हो. गोबर स्नान पण आठवड्यातनं 2दा पंचगव्य करतो, घरी पण करतो. तुम्हाला जे शिकवले तर स्किन साठी आपण गोबर स्नान, सूर्य स्नान हे दर आठवड्याला घरी करताय? हो, 2 आठवड्याला. हे होते आमचे बलभीम. आम्हाला यांना कोण म्हणेल कॅन्सर पेशंट आहेत म्हणून. कॅन्सर ठीक वाटलं म्हटलं की आपला ते व्हिडिओ डिलीट करले जातात, परंतु आज यांचा कॅन्सर रिव्हर्स झाला असं मी म्हणू शकतो. रिव्हर्सला म्हणता येईल, पण ते स्वतः म्हणतात माझं आता मी कॅन्सर मुक्त झालोय.
कॅन्सर मुक्त झालात की नाही तुम्हाला हो वाटतं का? हो हो, काय दुखत पण नाही, काय त्रास दुखत नाही. नाही. तर तुम्हाला त्या टेस्ट वगैरे पुन्हा कुठली करायची मी करणारच नाही. करूच नका. हा हा. टेस्ट करायची म्हटलं तर काय होईल, कॅन्सर अजून वाढणार. हो हो हे तुम्हाला कळलं गणित, हो हो हो. गणित कळलं. म्हणून आता टेस्ट करायची गरज आहे का? टेस्ट करणार नाही, नाही करायची. कधीच करणार नाही. आता कॅन्सर दवाखान्यातच जाणार नाही मी ॲलोपॅथी वाले. पेशंट इतके भयंकर वाढत चाललेत आणि प्रत्येक 5 पुरुषाच्या मागे एकाला कॅन्सर आहे हो, आणि प्रत्येक 3 स्त्रियांच्या मागे एकाला कॅन्सर आहे. इतकं प्रमाण वाढत चाललंय, तर त्याला तुम्ही संदेश काय द्याल? त्यांना सांगेन की फक्त तुम्ही निसर्गोपचार पद्धतीने जीवन जगा आणि गोमातेला शरण जावा. कारण गोमातेला जर आपण दया केली तर आपण एक पट माया केली गोमातेची, तर गोमाता दसपट आपल्यावर माया Very करते, दसपट. कारण का, जर ती गायच्या जर आपण सान्निध्यात आपण गेलो तर गायला कळतं आपल्या मालकाला काय झाले, आपल्या मालकाला काय झाले, म्हणजे कोणचा आजार आहे. तिला जर असं मोकळ्या ह्याच्यात सोडलं चरायला तर त्याच प्रकारची ती वनस्पती खाती आणि तिच्या त्या दुधातून आपल्या त्या पेशंटला मालकाला ती दूध त्याच प्रमाणात ती औषध उपचार म्हणून देते. म्हणून गायला गोमाता म्हणतायत. धन्यवाद. बोला गोमाता की जय, गोमाता, राष्ट्रमाता, गोमाता, राष्ट्रमाता, जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद.